यात आजच्या काळात आजच्या पिढीने विशेष करून प्रत्येक आईने बापाने मुलाने आवर्जून लक्षात घेण्याची ही बाब आहे। आज आपण मूलबाळ जन्माला येण्याआधीपासूनच त्याच्यावर गर्भसंस्काराच्या नावाने संस्कार करण्याचा व रुजवण्याचा प्रयत्न करत असतो आणि बाळ त्याप्रमाणे घडेल वाढेल अशी अपेक्षा आपण ठेवत असतो। म्हणजे आज आईबाप आपले मूल जन्माला येण्याच्या आधीपासूनच त्याच्या भविष्याची, त्याच्या कर्तृत्वाची, त्याच्या करिअरची, त्याच्या समाजातील वाटचालीची काळजी करत असतात, तशी त्याची वाटचाल व्हावी यासाठी अहोरात्र झटत असतात आणि त्याला तसं वातावरण देण्याचा प्रयत्न करत असतात। पण ज्या भिवाची आई तो 5.5 वर्षांचा असतानाच गेली होती, तो भिवा मात्र आपल्या आयुष्याच्या वाटेवर जगाच्या पाठीवर कोट्यवधी लोकांनी ज्या एकाच माणसाला आपली आई अन बाप म्हणावं असं अतुलनीय कर्तृत्व असणारा बाप माणूस म्हणजे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारे चालत राहिला की जगाने विचारावं, अरे या मुलाला कोणत्या मातेने घडवलं? कोण आहे ती आदर्श माता? कोण आहे तो पिता ज्याने याला शिस्त लावली? कोण आहेत ते मातापिता ज्यांच्या पोटी हे कर्तृत्ववान बाळ जन्मास आले? मुलाला जन्म देताना, त्याला वाढवताना कोणत्याही आईवडिलांची अपेक्षा काय असते? तर आपल्या मुलानं त्याच्या आयुष्यात अतिउच्च स्थानावर जावं, त्याने आपल्या नावाचा उद्धार करावा, तो त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हावा, त्याचं नाव जगात सर्वत्र आदराने घेतलं जावं। या सर्व गोष्टी भिवाने पुढे आपल्या आयुष्यात साध्य केल्या, पण तो पुढे जात असताना त्याला सावरायला त्याच्या आईचा हात नव्हता आणि तो यशस्वी झाल्यानंतर घरी आला तर कौतुकाने मायेने डोक्यावरून फिरत गालावर येणारा तो आईचा हात नव्हता। तरीही भिवा खचला नाही। आपल्यासाठी खस्ता खाणारा बाप भिवाच्या नजरेसमोर होता। घर छोटं होतं, त्या घरात भिवाला रात्री अभ्यास करता यावा म्हणून रात्र जागून बसून काढणारा त्यागी पिता भिवा विसरू शकत नव्हता। आजच्या पिढीने यातून हे लक्षात घ्यायचं की आईविना चिमुकल्या भिवाची सुरू झालेली ही वाटचाल जगाला डोळे विस्फारून बघायला लावणारी आहे। पण आज जगाच्या पाठीवरचा विचार केला आणि जागतिक निरीक्षणे नोंदवली तर लक्षात येईल की जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे महामानव आहेत की जगातील सर्वात मोठी लोकसंख्या, स्त्री, पुरुष, मुले-मुली, अबालवृद्ध सारे मिळून त्यांना आपली आई आणि बापही संबोधतात। हे काय आहे? असे का होते? कोणत्या उद्देशाने हे लोक त्यांना आपला आई आणि बाप म्हणतात? या गोष्टींचा जर विचार केला तर लक्षात येईल की आईविना वाढलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या कर्तृत्वाने अखंड भारतातील आणि जगातील कोट्यवधी शोषितांचे मुक्तिदाते झाले। भारतातील सर्व स्त्रियांचे उद्धारकर्ते झाले। भारतातील कोट्यवधी जनतेच्या या